2,00,000 रुपये पैसे आई वडिलांकडनं आणून दे, तसा तुझा जीव मारणार असं या ठिकाणी धमकी आणि मारहाण झालेली होती. माझ्याला त्रास दिलाय, पहिल्यापासून त्रास देत होतो, पैसे आण म्हणून बायकून पोरगी म्हणले राहू दे, मम्मी सुधरायला, आज सुधरायला, उद्या सुधरायला म्हणले. हो सर, म्हणजे काय माहिती 2 वर्षापासून मुलीला जात होता. ते आम्ही 4दा-5दा मिटवलं, मुलगी आली गेली, परत ते तिला चालूच होतं. चालू असताना काल रात्री 11 वाजता मुलीचा नवऱ्याने घात केल्यामुळे एवढीच मागणी आहे. नवऱ्यावर, नणंदवर आणि सासूवर त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल, फुल मर्डरचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोठ्यात मोठी. उमरगा तालुक्यातील एका विवाहित तरुणीच्या हत्येमागे नेमकं काय दडलं आहे? हा केवळ कौटुंबिक वाद होता की पूर्वनियोजित गुन्हा? भारतीय न्यायसंहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतलं आहे. आरोपी दत्ता कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणात केवळ एक कबुलीच नाही, तर हुंडाछळ, मानसिक आणि शारीरिक अत्याचार आणि अखेर एका निष्पाप जीवाचा बळी असे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत. काय आहे या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य? पोलीस तपासात अजून कोणते धक्कादायक खुलासे होणार? पहा हा सविस्तर NTV न्यूज मराठीचा रिपोर्ट. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे जवळपास 22 वर्षीय पलक हिच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. फिर्यादीनुसार पतीकडून तिला सतत मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. हुंड्यासाठी त्रास, मारहाण आणि दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. दरम्यान या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत उमरगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी कर्नाटकातील एका गावातून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी करत खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. 17 एप्रिल रोजी रात्री उशिरा पलक हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप असून या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), 80 आणि 85 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचलेला होता, रात्री बघितल्यावर पायावर ओळ होते, ती काळा निळं झालेलं होतं. लेकराला लय त्रास दिले, लेकराला माझ्या लय त्रास दिलाय, पहिल्यापासून त्रास देत होतो, पैसे आण म्हणून बायकून माझं लेकरू लय सण केलंय. हो सर, माझ्या लेकराला न्याय द्या. हो 4-5 वेळेस मारलंय हो पट्ट्यानं, वायरानं. माझ्या लेकराच्या अंगावर वळ होते हो पहिलं सर. पोरगी म्हणली राहू दे, मम्मी सुधरायला, आज सुधरायला, उद्या सुधरायला म्हणले. हो सर, माझ्या लेकराला लय त्रास दिले. हो सर. मयत पलक दत्ता कांबळे हिचा 2023 मध्ये दत्ता कांबळेसोबत विवाह झाला होता. आज रोजी यांना 2 वर्षाचा एक मुलगाही आहे. पण हुंड्यासाठी वारंवार आरोपी दत्ता कांबळे यांच्याकडून मयत पलक हिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास होत होता, अशी माहिती पलकची आई मामा राम गायकवाड, विष्णू गायकवाड आणि नातेवाईक केशर धनाजी शिंदे, मयुरी मस्के, आजोबा मणिक गोविंद गायकवाड, आत्या कविता मस्के आदींनी NTV समोर माहिती दिली. म्हणजे काय माहिती 2 वर्षापासून मुलीला जात होता. ते आम्ही 4दा-5दा मिटवलं, मुलगी आली गेली, परत ते तिला चालूच होतं. चालू असताना काल रात्री 11 वाजता मुलीचा नवऱ्याने घात केल्यामुळे 100% घात केला. गळ्याची दोरी ओढून किंवा अंगावरती काय थोडेफार डाग आहेत ते असं त्यांनी 100% घात केला. मग आमची एवढीच विनंती आहे की त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी. सर, आमची आता एवढीच मागणी आहे. नवऱ्यावर, नणंदवर आणि सासूवर त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल, फुल मर्डरचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी एवढी आमची मागणी आहे. 2,00,000 रुपये पैसे आई वडिलांकडनं आणून दे, तसा तुझा जीव मारणार असं या ठिकाणी धमकी आणि मारहाण झालेली होती. पण पलक यांचा काका आहे. आजच्या पलक यांचा रात्री 12-12:30च्या दरम्यान फाशी देऊन जीवे ठार मारण्यात आलेला आहे. मात्र सासू आणि पती फरार आहे या ठिकाणी. आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी पलक यांचे पती आणि सासू आणि नणंद यांच्यावर उमरगा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही नातेवाईकांची आणि आमची मागणी या ठिकाणी आहे. एवढी मुलगी सुद्धा सतत मला त्रास होतोय, नवरा मारतोय, सासू मारते, शिवीगाळ, नणंदचा जात जुलूम आहे, असं सारखं कुटुंबाकडे येत होती मुलगी. विवाहित महिलांवर घरगुती हिंसाचार, मारहाण, हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाच्या घटना आजही आपल्या समाजात घडत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
आजच्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा अत्याचारांना आळा कधी बसणार? या घटनेत एका 2 वर्षांच्या बालकाला आईविना आयुष्य जगावे लागणार आहे. ही वेदना शब्दांत मांडणे कठीण आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही विवाहित महिलेवर हुंड्यासाठी अत्याचार करण्याची किंवा तिचा जीव घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. या प्रकरणात उमरगा पोलिसांचे कौतुक करावे लागेल, कारण एकीकडे उमरगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होता, तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी आपलं एक विशेष पथक फरार आरोपीच्या शोधात पाठवले होते आणि सायंकाळी गुन्हा दाखल होण्याआधीच आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच शासन आणि प्रशासनाने अशा घटनांवर अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.